आएगा 2 मिनट और 2 मिनट रुको ना, मेरे को बात सर मैं क्या बोल रहा हूँ, शांति करो 2 मिनट मेरी बात तो बाजू पर। हम कुछ 200-500 लोग नहीं है हमारे, इतने 15-20-25 लोग ही है। वो हॉल की कैपेसिटी कम से कम 2000 लोगों की है। हम वहाँ पे जाएंगे, साहब को डेपुटेशन देना है, ना नारा देना है, ना चिल्लाना है, कुछ करना है। तो मेरे को मतलब इसके पहले कभी आगे नहीं साहब महानगर पालिका प्रशासन मुर्दाबाद, OCW मुर्दाबाद, महानगर पालिका तर्फे नागपूर महानगरपालिकेमध्ये जो भोंगड कारभार सुरू आहे, OCWच्या नावाने जी ह्या सामान्य जनतेची लूट आहे, त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज आवाज उचलत आहे ह्या शिवसेनेच्या माध्यमातून। आणि OCWने महानगरपालिकाशी करार केला होता की 24 घंटे आणि 7 दिवस आम्ही त्यांना पाणी देऊ, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आजही टँकरने पाणी प्रत्येक वस्त्यामध्ये पोहोचवलं जात आहे। नळाच्या पाईपलाईन फुटल्या आहे, लोकांच्या घरामध्ये स्वच्छ पाणी जात नाही आणि 24 घंटे तर दूर, परंतु 3 तास जे पाणी मिळते काही वस्त्यांमध्ये त्यालासुद्धा प्रेशर नसते, त्यालासुद्धा फोर्स नसतो आणि इतकं घाण पाणी लोकांना प्यावं लागतं। मग अशा परिस्थितीमध्ये OCWने जे जनतेकडून जे पैशाच्या माफीक जे लूट केली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी तिप्पट बिल आम्हाला पाठवल्या त्या नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या लोकांना, हे अत्यंत घाणेरडं काम OCWच्या द्वारे केले जात आहे आणि OCWचा आम्ही हा जाहीर निषेध करतो शिवसेनेतर्फे। तसंच महानगरपालिकेचं इतका मोठा बजेट असूनसुद्धा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या काही वस्त्या आहेत जसं नॉर्थ नागपूर आहे, उत्तर नागपूर आहे, दक्षिण नागपूर आहे, पश्चिम नागपूर आहे, पूर्व नागपूर आहे आणि इव्हन मुख्यमंत्र्याचं क्षेत्र जे आहे दक्षिण पश्चिम विधानसभा, त्या ठिकाणीसुद्धा रस्ते नाही आहे, बरोबर पाण्याची पाईपलाईन त्या ठिकाणी नाही पिण्याच्या, त्याची साफसफाई होत नाही, गटर लाईन चोक झालेले आहे। त्यामुळे सगळं हे पावसाळ्याचं पाणी रस्त्यावर थांबतं आणि हे पाणी रस्त्यावर थांबल्यामुळे लोकांच्या घरामध्ये घुसतं, त्यामुळे त्या हैजा आणि मलेरियासारख्या बिमाऱ्या ह्या उत्पन्न होतील। म्हणून आम्ही आज या शांतिमय धिक्कार आंदोलनाच्या माध्यमातून महानगरपालिकाचे जे प्रशासक आहेत बसलेले महानगरपालिका आयुक्त, त्यांना आम्ही आज एक निवेदनाच्या माध्यमातून त्यांना सूचित करत आहोत। जर आपली मागणी मान्य नाही झाली तर पुढे काय कराल? जर आमची मागणी महानगरपालिका प्रशासनाने मान्य नाही केली तर आम्ही आज शांततापूर्व हा मोर्चा काढला आहे, परंतु यानंतर हा एवढा उग्र आंदोलन होईल तर त्यामध्ये जे काही प्रशासनाची तोडफोड होईल त्यामध्ये हे महाराष्ट्र शासन तसंच हे महानगरपालिकाचं प्रशासन त्याला जबाबदार राहील।